नव्या पिढीला वाचनाची साहित्याची आवड नाही अशी नेहमी ओरड ऐकायला मिळते. मात्र अखिल भारतीय साहित्य संमेलनात हा समज खोटा ठरला. या संमेलनात तरुणांची संख्या देखील लक्षणीय होती. अशाच काही तरुण साहित्यप्रेमींशी आमचे प्रतिनिधी विवेक कलोनी यांनी संवाद साधला. हे माझं पहिलंच साहित्य संमेलन आहे आणि देशाच्या राजधानीत होत असलेला मराठी भाषेचा गौरव बघून मला खूप आनंद होतो आहे. मी पहिल्या दिवशी ग्रंथदिंडीत सहभागी झालो. त्यानंतर उद्घाटन समारंभात मला सहभागी होण्याचा मला चान्स मिळाला. आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींचं भाषण अतिशय प्रभावित करणारं असं होतं. संमेलनाध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर यांच्या भाषणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त असं स्टँडिंग ओवेशन दिला. म्हणजे त्यांच्या 10 मिनिटाच्या भाषणातच इतकं काही मला शिकायला मिळालं. म्हणजे एकंदरीतच या अख्ख्या संमेलनात आम्हा तरुणांना, युवकांना भाषेविषयी शिकवणारं असं हे आयोजन आहे असं मला वाटतं. नवीन अनुभव आहे माझ्यासाठी तर, कारण की मी नागपूरचा आणि तुम्हालाही माहिती आहे नागपुरात आपल्या सांस्कृतिक ॲक्टिव्हिटीज लिमिटेड असतात. पण दिल्लीतलं हे मराठी साहित्य संमेलन एक वेगळाच अनुभव मला देऊन गेला. मी ॲक्च्युली लँग्वेजचा फॅन आहे आणि जर्नलिझमचा स्टुडंट असल्यामुळे तर लँग्वेज आणि पत्रकारिता हे तर दोन्ही एकच आहे. तर मला इथं येऊन भरपूर शिकण्यासारखं आहे. काल जे काही सगळे सेशन मी अटेंड केले तालकटोरा स्टेडियममध्ये झालेले, आणि इथे लक्षात येतं की हे दिल्लीत होणं इतकं महत्त्वाचं आहे, कारण की महाराष्ट्रात तर सगळेच मराठी बोलतात, पण दिल्लीसारख्या राजधानीच्या ठिकाणी हे एक मोठं संमेलन होणं हे त्यातल्या त्यात एक मोठी गोष्ट आहे. एकांतरी बघायला गेले की मातृ मराठी भाषा ही आमच्या पिढीसाठी खूप कमी आहे. सगळे मोठ्या मोठ्या इंग्लिश शाळेमध्ये शिकतात, त्यांना मराठीचं काय आहे ना. एक मी सुद्धा आहे की मला पण मराठी तेवढी येत नाही. मी फक्त बोलू शकते, कारण मी प्रॉपर विदर्भाची आहे, त्यामुळे मी फक्त बोलू शकते. मला मराठी बोलता येते, पण मला अजूनही मराठीचे अंक काही समजत नाही. तर एकांतर आपण बघायला गेलं की मराठी ही आता थोडी थोडी नष्ट होत आहे. तर त्या मराठीला कसं वर न्यायचं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं कसे वाचायचे आणि आपल्याला कुठल्या पुस्तकांची कशी ओळख करून घ्यायची हे मला या ग्रंथनगरीमध्ये कळालं. दिल्लीपर्यंत आपण पोचणं म्हणजे कोणी एकेकाळी महाराष्ट्रीयांनी दिल्लीवर राज्य केलं असं आपण खूप वर्ष वाचतो ऐकतो आहे. तर ही एक प्रकारची साहित्यिक वारीच म्हणायला लागेल की दिल्लीसारख्या राजधानीमध्ये आपण आपलं दालन लावतो, आपण दिल्लीकरांशी संपर्क साधतो, संवाद साधतो, आणि हे माझ्या दृष्टीने खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. का म्हणजे अब दिल्ली दूर नाही असं आम्ही निघायच्या आधी म्हणत होतो, आणि खरोखरच आम्ही आज दिल्लीमध्ये येऊन 3 दिवस इतकं छान माहोलमध्ये दिवस काढलेत की इट वॉज वर्थ. समाधान आहे की जे आता पृथ्वीराज चव्हाण असतील, सुप्रिया सुळे असतील, तारा आपल्या अध्यक्षा असतील, ह्या सगळ्यांची जी भेट आपल्या दालना सहजासहजी लोक आपल्यापर्यंत पोचत नाही, कारण आपण त्यांच्यापर्यंत पोचत नाही. ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवर मला असं वाटतं की हे दिल्ली भेटीचं फलित आहे आमच्यासाठी. या होत्या अनुबंध प्रकाशनच्या अस्मिता कुलकर्णी, ज्यांनी संपूर्ण ग्रंथ प्रदर्शनाचा गोषवाराच एका दृष्टीने आपल्यासमोर मांडलेला आहे. आणि या साहित्य संमेलनाच्या शेवटच्या दिवशी हा गोषवारा खूप महत्त्वाचा आहे, कारण ग्रंथप्रदर्शन आणि ग्रंथप्रदर्शनामध्ये झालेल्या पुस्तकांची विक्री, या ग्रंथप्रदर्शनाला साहित्यरसिकांनी दिलेला प्रतिसाद, या सर्वांविषयीची माहिती आपल्याला त्यांच्या या बोलण्यातून मिळालेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अतुल गवईसह मी विवेक कलोनी, तालकटोरा स्टेडियम, नवी दिल्ली इथून.